श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वात प्रथम तर तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. हर हर महादेव. स्वागत करते तुम्हा सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर सोमवारी केस धुवावे का नाही हा प्रश्न प्रत्येक महिलेला पडतो. कोणतेही व्रत उपवास असेल तर मग त्या दिवशी केस धुवावे का, त्यानंतर सोमवारी जर केस धुतले तर काय होते, तसेच उपवासाचे नियम काय आहेत, श्रावण सोमवारी यावर्षी किती सोमवार आले आहेत, त्यानंतर या सोमवारी आपण जर केस धुतले तर काय होते किंवा केस नाही धुतले तर त्याचा काय परिणाम होणार आहे, तसेच गर्भवती ज्या महिला आहेत त्यांनी शिवलिंगाची पूजा करावी का, सोमवारचा उपवास धरावा का, तसेच या सोमवारी कोणकोणते नियम पाळायला हवेत, कशाप्रकारे श्रावण सोमवारचा उपवास करायला हवा, या सर्व गोष्टींबद्दल माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तसेच श्रावण सोमवारी कोणती शिवमूठ व्हावी, कशी व्हावी, कशा प्रकारे व्हावी, किती वेळा व्हावी, सर्व माहिती तुम्हाला ह्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्कीच लिहा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर श्रावण सोमवार यावर्षी आपल्याला 4 श्रावण सोमवार लाभलेले आहेत. या 4ही श्रावण सोमवारी विशेष तिथी आलेली आहे. पहिला श्रावण सोमवार आहे 17 ऑगस्ट, त्या दिवशी आहे नागपंचमी. दुसरा श्रावण सोमवार 24 ऑगस्ट, त्या दिवशी आहे पुत्रदा एकादशी. तिसरा श्रावण सोमवार आहे 31 ऑगस्ट आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. व चौथा श्रावण सोमवार हा 7 सप्टेंबर रोजी आलेला असून या दिवशी देखील एकादशी आलेली आहे. अशा प्रकारे यावर्षी श्रावण महिन्यात 4 सोमवार आपल्याला लाभलेले आहेत महादेवाची, शिवशंकराची पूजा करण्यासाठी. आता हे श्रावण सोमवार या दिवशी उपवास कशा प्रकारे करावा, तर जो कोणी भक्तभावे अगदी मनापासून हा उपवास करण्यासाठी इच्छुक आहे त्यांनी सोमवारी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वच्छ स्नान वगैरे करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगावर जलाभिषेक दुधाभिषेक करायचा आहे आणि हा उपवास करायचा संकल्प सोडायचा आहे की हा उपवास मी करणार आहे. श्रावण सोमवारचा 4ही श्रावण सोमवारचे उपवास मी करणार आहे. माझी जी काही इच्छा आहे आपली ती इच्छा सांगायची आणि हातामध्ये पाणी घेऊन त्यात फूल घ्यायचे एक आणि ते फूल पाणी एका तामणामध्ये सोडायचे आणि संकल्प करायचा उपवासाचा. त्यानंतर या उपवासाला भगर खाल्लेली चालत नाही. श्रावण सोमवारच्या उपवासाला म्हणजे महादेवाचा कोणताही उपवास असेल तर त्या दिवशी भगर खाऊ नये. तसेच सोमवारचा जो उपवास असतो तो आळणी उपवास करतात, म्हणजे या दिवशी मिठाचे सेवन केले जात नाही. कोणत्याही फराळाच्या पदार्थामध्ये मीठ वापरले जात नाही किंवा फक्त एकच वेळ आपण या सोमवारी मीठ खाऊ शकतो आणि ते म्हणजे उपवास सोडत असताना. त्यामुळे श्रावण सोमवारी उपवास करताना तुम्हाला आळणी उपवास करायचा आहे. या दिवशी शक्यतो तुम्ही गोड पदार्थ खा, फलाहार करू शकता, दूध दही, त्यानंतर जे काही गोड खीर साबुदाण्याची अशा प्रकारचा फराळ तुम्ही करू शकता. तुमच्या तब्येतीची काळजी घेऊनच तुम्ही हा उपवास करावा. त्यानंतर ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी शिवलिंगाची पूजा करावी का, तर गर्भवती महिला ज्या आहेत म्हणजे ज्यांना 7 महिने पूर्ण झाले आहेत अशा गर्भवती महिलांनी शिवलिंगाचे पूजन करणे टाळावे. तसेच उपवास देखील करू नये, कारण ज्या प्रकारे गर्भवती स्त्रिया ह्या 2 जीवाच्या असतात, म्हणजे त्यांना 2 जीवाची काळजी घ्यायची असते. त्यामुळे हा उपवास जर तुम्ही करणार असाल तर योग्य पद्धतीने फराळ करून त्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच तुम्ही हा उपवास करा. त्यानंतर शिवलिंगाचे पूजन करू नये. तर असे म्हणतात की ज्यावेळेला आपण मंदिरात जातो महादेवाची पूजा करण्यासाठी तर महादेवाच्या गळ्यामध्ये जो नाग असतो त्या नागाची सावली आपल्या गर्भावर पडू नये असे म्हणले जाते. त्यामुळे मंदिरात जाऊन महादेवाची पूजा करू नये. परंतु जर महिलांना म्हणजे गर्भवतीच्या महिला आहेत त्यांना इच्छा असेल महादेवाचे पूजन करण्याची तर तुम्ही घरी शिवलिंगाची पूजा करू शकता. त्यानंतर या दिवशी बऱ्याचशा स्त्रियांना असा प्रश्न पडतो की ब्रह्मचर्याचे पालन होत नाही किंवा मग सोमवारी केस धुवावे का, तर शक्यतो तुम्ही रविवारीच केस धुवावे, सोमवारी केस धुणे टाळावे. असे म्हणतात की जर सोमवारी आपण केस धुतले तर आपल्या घरावर आर्थिक जे काही कर्ज आहे ते वाढत जाते. त्यामुळे सोमवारी केस धुतलेले चालत नाहीत. उपवास असो किंवा मग एरवी देखील कोणत्याही स्त्रीने सोमवारी केस धुवू नये. त्यानंतर जर तुम्हाला समजा मासिक धर्म असेल 4था किंवा 5वा दिवस असेल तरच तुम्ही सोमवारी केस धुवू शकता. अन्यथा तुम्ही सोमवारी कोणत्याही उपवासाला कोणतेही व्रत असेल तर सोमवारी केस धुणे टाळा. तुम्ही रविवारीच केस धुवावे आणि सोमवारी मग स्वच्छ अंघोळ करून नवीन वस्त्र परिधान करून महादेवाचे
पूजन करा किंवा जे काही तुम्ही उपवास व्रत करणार आहात ते तुम्ही करावे. त्यानंतर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहे की श्रावण सोमवारी उपवासाचे नियम कोणते आहेत. या दिवशी उपवास हा गोड पदार्थ खाऊन केला जातो. या दिवशी मीठ फक्त एकच वेळा खाल्ले जाते, ते पण जेवण करताना म्हणजे उपवास सोडताना. तर आता काही भागांमध्ये श्रावण सोमवारचा उपवास हा दुपारी सोडला जातो, तर काही भागांमध्ये श्रावण सोमवारचा उपवास हा संध्याकाळी सोडला जातो. तर तुमच्या प्रदेशामध्ये तुमच्या घरामध्ये जी परंपरा आहे त्या प्रकारे तुम्ही श्रावण सोमवारचा उपवास हा दुपारी किंवा मग संध्याकाळी सोडावा. तसेच श्रावण सोमवारचा उपवास सोडत असताना सर्वात प्रथम मुळा किंवा काही भागांमध्ये मेथीची भाजी खाल्ली जाते. आता तुमच्या भागांमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये ज्या प्रकारे मोठे वडीलधारी व्यक्ती आहेत, ज्या काही वडीलधाऱ्या स्त्रिया आहेत, त्या ज्या प्रकारे हा उपवास करत आल्या आहेत त्यांना विचारपूस करून, त्यानंतर आजूबाजूला जर कोणी राहत असेल त्यांना विचारून की तुम्ही श्रावण सोमवारचा उपवास करताना सोडताना कोणती भाजी खाता किंवा मग कोणते फळ खाऊन सोडता, त्याप्रकारे तुम्ही हा सोमवारचा उपवास सोडावा. तर आशा करते की तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली संपूर्ण माहिती आवडली असेल, पटली असेल. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती पटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.